आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। तुम्हाला माहिती आहे की आपण आहोत राजगुरुनगरमध्ये आणि अतिशय सुंदर असा इथला निसर्ग आहे। तुम्हाला दिसतंय की माझ्या मागे मस्त वातावरण आहे, सुंदर डोंगरांच्या रांगा आहेत। मला खरं तर असं मस्त या डोंगरांच्या कुशीमध्ये जाऊन भटकावं असं वाटतंय, पण तुमच्यासाठी भटकंती करायची ती खवय्येगिरीची। तर आपण कोणाच्या घरी धडकतोय आणि त्यांच्या घरी जाऊन काय शिकतोय ते बघूया। आपण आलो आहोत भारती गुजराती यांच्या घरी, तर त्यांचं स्वागत करूया। नमस्कार भारती। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। धन्यवाद। बरं, तुमचं आडनाव गुजराती म्हणजे तुम्ही गुजराती आहात, महाराष्ट्रीयन आहात? आम्ही वैष्णव गुजराती आहोत। ओके ओके। आमचा धर्म हिंदू आहे, हां म्हणजे जैन गुजराती आम्ही नाही आहोत। हां ओके, हां वैष्णव गुजराती, राईट राईट। बरं, तुम्ही काय करता? किती वर्ष झाली तुम्ही राजगुरुनगरमध्ये आहात? मी म्हणजे मी 8वीत गेल्यापासून आम्ही राजगुरुनगरमध्ये आहोत आणि हे इथले स्थायिकच आहेत। लग्नाच्या आधीपासून? हां। मग लग्न ठरवून झालेलं आहे का? इतकं सुंदर निसर्ग आहे आणि मग त्या निसर्गाचा काही उपयोगही झालेला आहे लग्न करताना? झालेला आहे। ओके, झालेला आहे। कुठे भेट झाली? आम्ही दोघंही वकील आहोत आणि आम्ही लॉ करत असतानाच आमची म्हणजे पहिल्यापासून ओळख होतीच आणि पुढे त्याचं रूपांतर झालं लग्नामध्ये। क्या बात आहे, क्या। तुम्ही गुजराती आहात म्हटल्यावर साहजिकच आहे, तुम्ही नॉनव्हेज खाता का नाही? नाही खात, मी स्वतः खात नाही अजिबात आणि मला घरातही चालत नाही। तेच, नॉनव्हेज नाहीच। नाही। तर तुम्ही आज जे पदार्थ आम्हाला शिकवताय तर ते व्हेजच आहेत सगळे, व्हेजच आहे। तर त्यातले काही असे खास आहेत का? का तुम्ही कुठले पर्टिक्युलर कुठले बघून शिकलायत का, किंवा तुम्ही काही शोध लावलेला आहे का? थोडासा मी शोध लावलाय असं म्हटलं तरी चालेल, कारण एकदा माझ्या पुतणीच्या लग्नाच्या वेळेस गुलाबजामचा पाक खूप उरलेला होता आणि मग आता हा पाक संपवायचा कसा हा प्रश्न पडला, कारण तसं खाणं काही शक्य नसतं। मग त्याच्यामध्ये सुधारस करून थोडासा तो संपवला आणि मग नंतर त्याच्यामध्ये सफरचंदाच्या फोडी टाकल्या आणि त्या पद्धतीने मग जास्त आवडीने खाल्ला मुलींनी आणि घरातल्या सगळ्यांनीच, म्हणजे त्यांना सगळ्यांना ते आवडलं कल्पना ती। मग अजून त्याच्यामध्ये सुधारणा केली, आणखीन फळं टाकून केली, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच वाढली। अमेझिंग अमेझिंग। बरं ठीक आहे, हे बाकीचेही पदार्थ त्यांचे आहेत, पण मग आपण पहिला पदार्थ आहे तो त्या गोडाने सुरुवात करूया का? काय करता? गोडानेच करूया। गोडानीच करूया। बरं ठीक आहे, सुरुवात आपण गोडाने करूया। आणि टाटी काय, त्याचं नाव काय दिलं तुम्ही? त्याचं नाव मी असं ठेवलंय, मिक्स फ्रूट पाक। मिक्स फ्रूट पाक, ओके। हा बघूया आपण काय काय आणि कसा कसा करायचा आहे। तर त्याच्यासाठी साहित्य काय लागेल? त्याचं साहित्य बघ, डाळिंबाचे दाणे, कापलेलं सफरचंद, कापलेला चिक्कू, केळं, अननस, साखर, केशर आणि वेलदोडा पावडर। आणि आता मी साहित्य झालेलं आहे, सगळं व्यवस्थित कळलेलं आहे मला, पण काय करतोय आधी? फळं काय परतायची वगैरे? नाही, फळं परतून नाही घ्यायची, आधी आपल्याला पाक करायचा आहे। अच्छा ओके, साखरेचा पाक। म्हणजे आता नेहमी काय आपल्याकडे पाक उरणार नाहीये, त्यामुळे आता फ्रेश आपल्याला शिकायचं असेल तर आपण फ्रेश बनवूया। घट्ट पाक करताय, कसा करताय? साधारण मध्यम करायचा, म्हणजे गुलाबजामचा असतो तशा टाइप मध्येच पाक करायचा। गुलाबजामचा पाक उरल्यानंतर ही रेसिपी आपण केली होती ना? हो, त्यामुळे तसाच पाक करायचा। पाक होत असतानाच तुम्ही त्याच्यात फळं घालणार? नाही, पाक पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करून पहिल्यांदा अननस, सफरचंद आणि चिक्कू ही फळं आधी घालायची आणि मग नंतर जरा पाक गार झाला, साधारणतः असा कोमट झाला की मग केळं आणि डाळिंब घालायचं आणि त्याच्यानंतर थोडेसे वेलदोड्याचे पूड आणि केशर। कारण असं आहे की ही फळं जरा कडक असतात, त्याच्यामुळे ती जरा थोडीशी मऊ व्हायला वेळ लागतो। बरोबर। आणि केळं कसं लगेचच मऊ होऊन जातं आणि नाहीतर मग त्याची चव अजिबात चांगली लागणार नाही। जास्त शिजलं गेलं केळं तर त्याची चव चांगली लागणार नाही, म्हणजे ते असं जरा भिजकट लागेल, म्हणून मग ते नंतर टाकायचं थोडंसं, म्हणजे जरा दाताखाली चावताही येतं आणि व्यवस्थित। आपण केळं आणि हे घालत नाही होत, जर शिजवत नाही होत तर असं नाही का होत की ती खराब होईल तो मुरंबा किंवा काय? कसं नाही, खराब होत नाही ते, कारण तसं गरम असतानाच आपण म्हणजे कोमट ह्याच्यामध्ये आपण टाकतो, त्याच्यामुळे खराब होण्याची शक्यता त्याची नाहीये। 8 दिवस तरी हा पदार्थ टिकतो। अच्छा, 8 दिवस राहतो? अरे वा, फॅन्टास्टिक। ठीक आहे, मग आता झालेला असेल ना पाक? नाही, पाकामध्ये नाही, नंतर घालणार, कारण त्याचा स्वाद राहिला पाहिजे, त्याच्यामुळे ते नंतर घालणार। आणि केशर पण नंतर। बरं ठीक आहे, मग एक साधारणतः 1-2 मिनिटं हा व्यवस्थित करून घेऊया पाक।
कारण नाहीतर अगदीच तो पांचट पंच अजून झालेला आहे, पण अजून 1-2 मिनिटं त्याला उकळी आली. झालेला आहे ना पाक? आता पाक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. ओके. आता आधी सफरचंद टाकूया. कठीण फळं जी आहेत तर ती आधी घालायची सगळी. आता त्याच्यानंतर अननस टाकूयात. मस्त फ्लेवर येईल अननसानी. पण चिक्कू टाकायचं. इकडे फळं पण मस्त होतात ना सगळे. चिक्कूचा अगदी बागच आहे, मोठे चांगले, खूप छान बाग आहे. म्हणजे इथले चिक्कू प्रसिद्ध आहेत राजगुरुनगरचे. कारण मला माहिती आहे, कारण मी बऱ्याच वेळा म्हणजे आमच्या घरी पण आमचे पण मिलिंदच आहेत, त्याच्यामुळे मी खाल्लेले तिकडचे चिकू खरंच खूप चांगले असतात. आता थोडस आपण आता वेलदोड्याची पूड टाकूया. अच्छा, आधी घालून घेऊया. थोडीशी घालूया आधी, केशर नंतर घालू. गॅस बंद आहे आपला. गॅस बंदच आहे. थोडस जरा ते गार व्हायला पाहिजे, हो, नाही तर मग केळ्याची चव पण बदलते थोडीशी. केळं जास्त जर शिजल्या गेलं याच्यामध्ये, जास्त आंबटसर असेल ना ते, चव पण बदलते त्याची. जरा व्यवस्थित मुरलेले. आता फक्त हे 2 जिन्नस घालायचे राहिले. असं आणि कुठल्या फळांचं असं काही प्रमाण नाहीये ना? नाही, प्रमाण नाहीये. म्हणजे आवडीनुसार आपण घालावे. कारण मुलांना जी फळं आवडतात जास्त, ती जर जास्त घातली तर मुलं आणि आनंदाने खातात थोडेसे. त्याच्यामुळे प्रमाण असं काही नाहीये. फक्त मला वाटतं केळं वगैरे खूप नाही. खूप नाही, थोडीच, खूप नाही. कारण केळा हा पदार्थ असा आहे की तो लवकर आणि एरवी पण खाल्ला जातो, त्याच्यामुळे ते काय याच्यातच तो घालायला. आणि डाळिंबाचे दाणे ऍक्च्युली तो पदार्थ छान दिसतो याच्यासाठी डाळिंबाचे दाणे घालायचे, कारण हे वेगवेगळे कलर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक फळाचा. आणि डाळिंबाचे दाणे घातल्यावर ते एकदमच सुंदर दिसणार आहे. ते असे नुसते पसरून. मस्त मस्त. केशर राहिलंय. ओके, केशर घातले की डन आहे ना? पण अजून आपल्याला ऍडिशनल करायचं आहे की हे छान असं मुरत ठेवायचं बोलमध्ये. आणि ह्याची चव गार झालं ना जरा की जास्त छान लागते. म्हणजे गरम गरम खाण्याचा हा पदार्थ नाहीये, गार थोडासा झाला जरा असा की मग ते छान लागतो. ऑब्व्हियसली त्या सफरचंदामध्ये, अननसामध्ये एकतर सगळ्यात महत्वाचं या फळांचे स्वतःचे जे ज्युसेस आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये उतरतील आणि साखरेचा पाक फळांमध्ये उतरेल. असं खावासा वाटतं. म्हणजे आपण असं म्हणतो की आयुर्वेदाने केळं आणि दूध, म्हणजे फळ आणि दूध हे निषिद्ध मानलेलं आहे. त्याच्यामुळे दूध फळ खाणं हे जरा चुकीचं असतं. म्हणून मग हा प्रकार केला की याच्यामध्ये काही तोटा पण होऊ शकत नाही, फायदाच आहे. म्हणजे कुठल्याही प्रकृतीला प्रॉब्लेम क्रिएट होत नाही याच्याने. आम्हाला आणि ऍक्च्युली आम्हाला काहीच निषिद्ध नाहीये. आम्ही खवय्येगिरी अशी सुसाट वेगाने करत असतो. तर अशाच ह्याचा पण वेग आहे, फटाफट झालेला आहे. तर तुम्ही फटाफट साहित्य आणि कृती घ्या. फ्रूट पाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डाळिंबाचे दाणे, सफरचंदांचे तुकडे, चिकूचे तुकडे, केळ्याचे काप, अननसाचे तुकडे, साखर, केशर आणि वेलची पूड. कृती: प्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. त्यामध्ये सफरचंद, अननस आणि चिकूचे तुकडे आणि वेलची पूड घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये केळ्याचे काप, डाळिंबाचे दाणे आणि केशर घालून फ्रूट पाक शिजवून घ्यावा.